आई बाबा तुम्ही भाऊजी बी आहे? हो काजल, तू जसं फोनवर सांगितलं बाबाची तब्येत खराब आहे तसंच आम्ही गाडी घेऊन निघालो. पहिले सांगाले खाली नाही, पहिले सांगती तर मलाच तर माहित नव्हतं आई. मला वेळेवर माहित झालं. आम्ही हे आणि मी आपल्या घरी येवायची तयारी करत होतो. आता तयारी करून झालं निघूनच राहिलो होतो आपल्या घरी येवाले. तर आईचा फोन आला तेवढ्यात अचानक. आई अचानक सांगायला बसली लय तब्येत खराब आहे म्हणे, भरती केलं असं तसं. आता मग मी इकडे इकडे येणं राहू दिला आणि इकडे येऊन गेली आई. तर त्याच्यानं त्या गडबडीत मग आलो. मग डॉक्टरले बोल बाल हे ते आणि मग काही फळं गिळ आणून दिले, औषध दिलं. ह्या गडबडीत कधी मग फोन करायचं भूलूनच गेले मी तुम्हाला. मग शांततेने बसली तर मग याद आले, अरे म्हटलं फोन नाही केला तर मग तुम्हाला फोन केला. हो होते गडबड बिमारी म्हणजे काही आठवण नाही राहत. काय म्हणते तब्येत भाऊ? हा, तब्येतीची काळजी घ्या बुवा जराशी. हो भाऊ, घेतो तब्येतची काळजी घेतो. पण आता येऊन जाते कधी कधी ताप वय आला, उतरे नाही. लय 15 दिवस झाले उतरूनच नाही राहिला ताप. तर तो आता त्या दिवशी जास्तच चढला, मग असं घाबरल्यासारखं कधी वाटत होतो. तर हिनं मग आणलं दवाखान्यात, एकदम भरतीच सरळ सांगितलं डॉक्टर. गाईकडे जाता तर ओले गिले होता काय? आपलं घोमशी गिमची रेनकोट छत्री बित्री आपलं घेऊन जावाचं सांग. जंगल्या पहाडात जावं लागते, किती आपलं सुविधा घेऊन गेलो तरी होतेच थोडस ओलं. पाणी पडतेच अंगावर थोडस, त्याच्यानं होऊन जाते हे. आणि अजून मोसम बदल होते, पाणी येते घरी, गरमी होते घरी, ऊन टाकते, त्याच्याने होते. हो बरोबर आहे. आपलं शरीर बी काय काय सहन करून अचानकच बदल होते हवामानात. समजत नाही शरीराला कोणत्या हवामानात आपण आहोत. आता नागपंचमीची इच्छित दवाखान्यातलेच होते वाटते का काय? नाही, उद्या सुट्टी होते ना बाई. उद्या होऊन जाते सुट्टी, घरी पोहोचून जातो उद्या. घरची करा लागेल मग नागपंचमी. हा मस्त, चांगला आहे. मग उद्या सुट्टी होते का? त्याला पूर्णाचं घे नको करता मग भाऊले ताप घे पाहायचा. काय ले बाई, त्याला पूर्णाचं करा लागते. आपलं साधंच करा लागते. नागपंचमीला तसं बी तळणीचे पदार्थ नाही करा लागत ना. आपलं सातू बितू बनवून घ्या लागन, शिरा बनवून घ्या लागन, नारळ गिऱ्या फोडून द्या लागन, झालं. हो हो, नाही तळणीचे नाही बनवत, पण पूर्णाचं घी बनवतो ना आम्ही बनवतो पूर्णाचं घी नैवेद्यासाठी. मी नाही बनवत बसत बा, आता दोघच जण आहो, काय पूर्णाचं घी बनवत बसू. मी आपलं साधं सुधच करतो, पूजापाठ करण्याशी मतलब नाही. हो भाऊ, चला मग, ठीक आहे, घ्या काळजी घ्या. निघतो आम्ही, आम्हाला उशीर होते. हो हो, इथपर्यंत आले तुम्ही, पाहिले, बरं वाटलं, समाधानी वाटलं जरा. का हाय बा आमच्या मागं पुढं कोण ना कोण. हो, लय चांगलं वाटलं, मनाला लय बरं वाटलं. तर तुम्ही सगळेच पाहायला येऊन गेले. काजलनं एक वेळा चांगलं, एक काही वेळ नाही तुम्ही पाहायला येऊन गेले. असेच हात ठेवा पाठीवर आणि साथ देत राहतं, चांगलं वाटते, मनाला बरं वाटते, समाधान वाटते. आता किती झालं तरी नाचलं गो ना तुम्ही, आम्ही आपले सगळे आपण नाचलं गाव. एकामेकाच्या दुःखामध्ये धावून जाणं, आणि नाही आपण पैसा द्या, नाही खावाच्या वस्तू, पण जरा उभं बी राहिलं तर समाधानी वाटते, दिवसा भेटते. हो हो, बरोबर आहे. चला मग बाई, निघतो आम्ही. काजल, मग आता आता नको येऊ, मग आता आम्ही करून घेतो नागपंचमी. तू पाय आता ते बाबाची सेवा कर आता तू. हो आई, उद्या सुट्टी होते उद्या, तर मी पाहिन मी. पाहिन नाही सुनबाई, करा तुम्ही बाबाची सेवा करा, आम्ही पाहून घेतो तिकडे. ठीक आहे बाबा. मग आता बाई मामाजी आले तुम्ही, आणि हे धैर्याचे बाबा ना भाऊजी हे नाही आले काय? आले, ते बी आले, गाडी लावून राहिले. आले, आता तिथं काय करू आम्ही, पाहिलं नाही, येऊन गेलो. कशी आहे आता बाई तब्येत काजलच्या बाबाची? चांगली आहे? हो चांगली आहे. आता उतरला ताप, घे उतरला म्हणते, उतरे नाही म्हणे ताप, म्हणून भरती केलं तापासाठी. चांगली आहे आता तब्येत. उद्या सुट्टी होईल म्हणते, उद्या घरी जातील. मग आता बाई काजल ना बापूजी तिथंच थांबले का आले संग? नाही आले संग, तिथंच थांबले. आता उद्या सुट्टी होईल ना, तर मग पाहिजे नाही काय संग? उद्या सुट्टी होईल, घरी जाईन, तर पाहिजे नाही का संग? तर थांबले, दोघेही थांबले तिथं. मग उद्या नागपंचमीला येणार नाही आता बाई? हो नाही येणार, नाही म्हटलं, येई नाही म्हटलं. आता नको येऊ म्हणे नागपंचमीला, आम्ही करून घेतो. हो ना आपण, तिच्या बाबाजवळ तिची गरज आहे ना, त्याचं कोणी नाही तिच्याशिवाय. तर तिला म्हटलं थांब आता तू तुझ्या बाबाजवळ, नको येऊ म्हटलं. पाहतो म्हणे, हे म्हणे मग पाहू नको, येऊच नको म्हणे. ठीक आहे म्हणे. मग चला काजलचं ठीक आहे, काजल थांबन तिच्या बदलाजवळ. पण बापूजीनं तर येऊन जायला पाहिजे ना. आता सुट्टी काय, उद्या सुट्टी झाली तर त्याला घरीच जाणार आहे. घरी जाता तर येईनच, एवढे लहान काही नाही ना समज, घरी तर चाललेच जाते ना. काजल आहेच तर हुशार त्याच्या संग. आता काजलने राहिले पाहिजे तिथे, पण बापूजीने ते येऊन जायला पाहिजे. बापूजी तिथेच थांबले. हो थोय थांबला तिथंच. तो काय माहित तो येते का नाही येत उद्या. बापूजी बरेच आहे, पण बापूजी तर मग समजा भुलूनच गेले.
आपलं स्वतःचं घरदार. हा, का सासू सासरेच घरदार म्हणजे त्याचं घरदार होय का? त्याला पोरगी ते काजलचं ठीक आहे, मी मान्य करतो, तिचे माय बाप होय, तिचं घर होय, तिनं राहिलं तर काही फरक नाही पडत. पण बापूजीने तर येवाले पाहिजे होतं का? नाही बा, मी नाही, मी माझ्या घरचीच नागपंचमी करन. तू पाहून घे आता त्या बाबाची तब्येत सांभाळ, तू हुशार आहे. असं करून बापूजी बोलायला पाहिजे होतं, बापूजीने येऊन जायला पाहिजे होतं. बापूजी थांबले तिथं, बरं काय बापूजी तर. हो, तोय थांबला. आता तोय काय माहिती येते का नाही येत, तोय नाही येणार. असं राहते काय मामाजी, असं राहते काय? म्हणजे तिने लग्न करून दिलं बापूजीने का बापूजीने तिने लग्न करून आणलं? तिनं राहिली तर राहिली, पण बापूजीने येऊन जायला पाहिजे तर सांगा. मग चालबान, माय भाऊ आले, माय वडील माय आहे, मी चाललो सांगा. आता तू पाय, आता तू असं करून बापूजीने येऊन जायला पाहिजे होता. माहिती हे राहते काय? माहिती हे कसे येत नाही, मी जातो. मायची तब्येत खराब झाला, मी मजाकच बोलली, पण तरी मी गेली तर आले काय? मागा नाही आले. तसं यायच्या वाणीच वागावं ना चेटरपणानं बापूजी बी. जाऊ द्या, बापूजी गुलामच झाले बायकोचे. नाही सुनबाई, मामाजी, मी काही खोटं बोलून राहिले? खरंच हेच बोलून राहिले. बापूजीने तर आपलं घर समजायला पाहिजे. बापूजीचं हेच घर, ते ठेव आहे का बापूजीचं घर? बापूजी लग्न झाले तर काय आपलं स्वतःच माय बाप भाऊ भुलूनच गेले नाही? बायकोचेच बाप माय बाप आपले स्वतःचे माय बाप मानून घेतले होते बापूजीने. म्हणजे तेच होय का बापूजी ते माय बाप? हे नाही होत आपण, तुम्ही नाही होय का? सुनबाई, एवढा आपण विचार नाही करायचा. ज्याच्या मनाले जसं पटते तसं करते, त्याला वाटून तो होईल. हा, नाही वाटून तर नाही येईल. आपण आहो ना, त्याच्या बिगर काही आपली सणवार होणार नाही काय? आहो ना, आहे ना माझे 2 पोरं 2 सुना, मग कायले काय पाहिजे? हा, चला आता करा तयारी उद्याच्या सणाची. हो, जास्त काही बोलायचं नाही. हा, झाली काय अंघोळ गिंगोळ? आणि ते कुठं आहे, ललिता कुठं आहे? आता बाई ते अंगणात असं ते रांगोळी घालतो म्हणे, बिंदू ताई मी रांगोळी घालतो म्हणे, तुम्ही नैवेद्य तयार करा म्हणे. अंगणात असं ना ते. असं हो काय, बरं झालं तुम्ही दोघीनं बी स्वतःहूनच कामं वाटून घेतले. तर तू नैवेद्य तयार करून राहिली काय? कर मग लवकर नैवेद्य तयार कर. ते रांगोळी घालून राहिली काय? आणि मी फुलं फलं घेऊन येतो पूजेसाठी. हो आत्या बाई, आणि बेलपत्र बी लागन ना आत्या बाई. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार बी आहे, नागपंचमी बी आहे. तर आत्या बाई तुम्ही पटकन फुलं घेऊन या. आपण पहिले तिथे जाऊ, श्रावण सोमवार महादेवाच्या मंदिरात, तिथून पूजा करून येऊ. आणि मग नंतर ते वारुडाले जाऊ आपण पूजा करायला. हो, मी तशीच म्हणतो, मी तसाच विचार केला मनामध्ये. पहिले ते करून घेऊ श्रावण सोमवार आणि मग नागपंचमी. पण तू आता नैवेद्यासाठी बनवून घे. आपल्याला तर तुला उपासच असेल ना, का नाही करत तू उपास? नको करू, नाही करशील तर मी करतो उपास. आपलं श्रावण सोमवार बी आहे आणि नागपंचमी बी आहे. आता मी हाय उपास, माझ्यासाठी काहीच नको करू. स्वयंपाक तुमच्यासाठी करून घ्या. मी बी करतो ना आत्याबाई, नागपंचमीचा उपास नाही, पण श्रावण सोमवार आहे ना, त्याचा श्रावण सोमवार पकडतो ना मी. 4 सोमवार करतो मी बी उपास. तर काही फराळाचं बी काहीच नाही करू काय तर मग? नाही, फराळाचं खाऊन उपास करून काय फायदा मग? हा, उपास करा तर पुरा चांगला उपास करा. मी दिवसभर फराळ नाही, फुराळ नाही, काहीच नाही मला पाहिजे. तू त्यासाठी जे करायचं आहे कर, मी काहीच नाही खाणार. मी एकदम डायरेक्ट रातच्या ना. ठीक आहे आता बाई, मग मी बी काहीच नाही बनवत. लागन तर काही केळं गिळं मी आहे ते खाऊन घेईन 1-2, काही बनवत नाही. नाही तू बनव, आताच टाकते भगर मुरू टाकून दे. आणि जरा तू तरी उसळ गिसळ बनवून काहीतरी खाय. तू कर, तुला कामं करायला लागते. कामं करता माणसानं भूकर राहणं, उपाशी राहणं कमजोरी येते. चक्कर येऊन पडशील, फालतूची अजून धावायला लावता का? हा, दवाखाना आहे ना, तू बनवून घे, काहीतरी बनवून घे तुझ्यासाठी. मी काय, मी तर बसलीच राहतो, मला काय नाही बी जेवली तरी बी होते ना आता बाई. राहणं एका दिवसानं, 1 दिवस नाही राहणं होत काय? होते. मी केळं गिळं खाऊन घेईन ना. आता काही बनवत नाही बसत, आता मी काही नाही बनवत. याच्यासाठी तिघासाठी ललिताला उपास आहे. आम्ही दोघे केळं खाऊन घेईन आणि हे तिघासाठी स्वयंपाक करू, काही बनवून घेईन. हो, पाय मग होईन तर कर, नाही तर राहू दे. हा, नाही होईन तर मग उसळ गिसळ बनवून खाऊन घेता. हा, हो ना आता बाई, होते ना राहणं, होते राहणं, कम नाही म्हणा, होते. ठीक आहे, मी चालली, मी आणतो फुलं, तू नैवेद्य बनवून. तिची रांगोळी झाली का आता पाहतो. हा आता बाई, ठीक आहे. नागराज आला, श्रावणात गंधमातीचा सण नागपंचमीचा. तुझ्या फण्यावर नतमस्तक आशीर्वाद दे आम्हा सकळी का. हे नागराजा आली रे तुझी नागपंचमी, आली रे तुझी नागपंचमी. किती मस्त मी रांगोळी घातली. नागपंचमीची एवढी साजरी रांगोळी घातली मी. लय हुशार मी, लय हुशार. शाबास ललिता, शाबास. नाही एवढं हुशार तर कोणीच नाहीये. लय हुशार मी, केवढी साजरी रांगोळी घातली मी. कोणाला येईल एवढी साजरी रांगोळी घालता? हा, रांगोळी घातली मी. बापा. हा, मस्त रांगोळी घातली मी. स्वतःची तारीफ करून घ्या लागते या घरामध्ये. कोणी माईवाली तारीफ करत नाही.
हे तर घर बिंदुताईनं घातली असते का नाही रांगोळी, आता बात झाले असते धावत आत्या बाई, तिकून आले असते भाऊजी, तिकून आले असते आमच्या इच्छे बी, भाऊजी आमच्या इच्छे बी आले असते टोपीवाले तिकून, आणि त्यानं बी मार तारीफ केली असती. हा 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 हा, काय रांगोळी घातली काय मस्त. आणि माई तारीफ करायला कोणी नाही, म्हणून मी माई तारीफ स्वतःच करतो. कोणी करे का ना करे, पण माई तारीफ मी स्वतः करून घेतो बाबा. जा, नको करा माई तारीफ, मी माई तारीफ करून खुश होऊन जातो. मी घातली ना मस्त रांगोळी, मला आवडली ना, बस. कोणी करो नको करा माई तारीफ, नाही करत तर. हो, तशी मी आता मला कोणावर कोणाची आशाच नाही मला. कोणावर मी असंही नाही म्हणत कोणा माई तारीफ करा, कोणा हे करा ते करा. मी माई स्वतःची तारीफ करून घेतो आणि झालं. काय मस्त रांगोळी घातली, काय मस्त रांगोळी घातली. एवढा मस्त नागोबा दिसते, असं वाटते का हुबेहूब खरं खरंच आहे काय. हा, एवढा चांगला काढला ना, खरंच मी लय हुशार आहे. आई, साप, 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 साप. अमय, साप दिसला का कुठं? साप, साप, साप. काय झालं सुनबाई काहून? साप, मामाजी, साप, अंगात साप आहे, अंगात साप आहे. कुठं कुठं आहे साप? अंगात काय साप येईल एवढ्या साफ सुथऱ्या जागेमध्ये? भाऊजी, मी जिथं रांगोळी घातली तिथं साप आहे, तिथं आहे साप. असं बरं, मदन आपली लाठी आण बरं. मदन तिथं काय विचारला? लाठी आण म्हणतो ना. अंगात बिंदुताई, अंगात आहे साप. बाबा दादा तुम्ही बी सोप्यावर व्हा ना, साप इकडे येईल ना, अन्न तुला घरात येईल ना. रे लुचाडा, भेकाळ्या भेकाळ तोंड्या, हा वरत चढून गेला साफ साफ करून आलं काय? आहे नाही आहे काय माहित. चला ना, लाठी लाठी आण तिकडे, तिकडून वरत चढून उभा झाला तिथं, तसं तुला सांगावं येईल आता. शांत व्हाय ललिता, शांत व्हाय. पाहिजेत ना, पाहिजेत हाय काय, पाहिजेत धुंदेत. शांत व्हाय, येऊ नको. बिंदुताई, मा पायाजवळ आला होता, एकदम मा पायाजवळ आला होता. काही नाही होत, शांत व्हाय, काही नाही होत. मी उतरत नाही खाली दादा, तू आण लाठी. बाबा तुम्ही आणा लाठी, मी नाही उतरत खाली. रे भेकाड्या, उतरत नाही मीच आणतो लाठी, मीच पाहतो. भाऊजी, आरामाने जा, जा बाहेर, आरामाने जा बाहेर. मा पायावर आला होता, एकदम मा पायावर. तिथंच राशीन का आता वरत तुझा? मी पाहतो ललिता, पाहतो मी येऊ नको, शांत होय, पाहतो मी. बाबा मी नाही उतरत आता खाली, मी नाही उतरत. तुम्ही तुम्ही बी वरत व्हा, सोप्यावर चढा तुम्ही बी. हो, अजून वरत गच्चीवर जा ना. पागलवानाची, कुठं इथं साप न गिफ आहे. हा, हे पयाली साप साप करून तर तिच्या बरोबर मी पयाली. मला वाटलं कुठं आहे बापा, तिकडे जाऊन पाहतो तर साप नाही ना, काही नाही. तर एवढी साफ सुथऱ्या जागेमध्ये, एवढ्या चांगल्या घरामध्ये आणि एवढ्या लोकाईमध्ये एवढ्या साप येते काय? हा, सुनसान जागा राहिली तिथे येते बापा. एवढ्या चांगल्या जागी इकडे तिकडे लोकांचे कल्ला बाजारात आहे, दुकान आहे, हे आहे ते आहे, आणि इकडे येते काय साप? तिच्या बरोबर मी पयाली. पागल तोंडी, साप 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 करून पयाली घरात तिकडे. कुठं आहे बाबा? बाबा मागव आणा तुम्ही, बाबा मागव आणा. रे समोसा आणलं होतो, समोसा साप आहे म्हणते सुनबाई, बोंबलत आल्या घरामध्ये साप आहे करून. होतं आणलं होतं. कुठं रे मोहन? मोहनचे बाबा कुठे साप आहे? मोहन कुठे लाठी मारून गेला तू? कुठं साप आहे? काही साप नाही, काही नाही आहे. आहे ललिता, साप साप करून मोठी ओरडत आली ना घरामध्ये. अरे ते पागलवानाची माया पाय पडला तिच्या पायावर. इथं बसली, इकडे तोंड करून रांगोळी काढत होती, मा पाय पडला तिच्या पायावर. उठली ना, साप साप करून पळायला लागली. मलाही वाटलं कुठे आहे साप, मी पळाली. मग मागं फिरून पाहतो तर कुठं साप नाही, काही नाही. उतरा बापूजी, उतरा, नाही आहे साप. हो हो वहिनी. अरे बापरे, अक्कल नाही आहे वहिनी, जगाही अक्कल नाही आहे ललिताली. साफ साफ करून पुऱ्या घराला घाबरून गेलो, चालली पयत हात नाही ना, काही नाही ना. हो ना, तुम्हाला तर घरी अक्कल आहे. मग मी पळाली तर तुम्ही काय वरती चालले? तुम्हाला दिसला होता का डोळ्यानं? हो बापूजी, तुम्ही काय घाबरून वरती चालले? मग तुम्हाला डोळ्यानं दिसला नाही ना, काही नाही. ते साफ साफ करायला लागले तर तुम्ही किती भेले. लाठी आण म्हणलं तर लाठी नाही आणली तुम्ही. वहिनी मला वाटलं का आता ललिता खोटं बोलन काय म्हटलं, म्हणून साप अंगणात आहे तर घरात येवाले टाइम नाही लागत म्हटलं, म्हणून मी चढलो बावरतो. आता इले दिसला, तुला दिसला होता का डोळ्यानं? हवा ललिता, दिसला होता तुला डोळ्यानं? डोळ्यानं नाही दिसला, पण परशे झाला होता मध्ये. मग मा पायले लागला होता, मला काय माहित होतं. काऊन वापस आली वा? दिसला होता का तुले? हा, मा पायले स्पर्श झाला होता. मा पाय लागला असं त्या पायले. मा पाय लागला असं, मी चालली होती तर तेवढ्यासाठी पळाली, मी पळाली. मग आता बाई, मग तुम्ही काय पळाल्या? तुम्ही तर सांगायला पाहिजे होतं मला, ललिता ललिता मी होय म्हणून. मी आता आपली मस्त गुंग होती ते रांगोळी मध्ये, मस्त मी रांगोळी काढली, मस्त रांगोळी काढली, त्याच्यात तुम्ही पाय दिला. मला तर वाटलं का मग छापत आला काय बापा मागून, म्हणून पळाली मी. एवढ्या कल्ला बाजारात एवढ्या स्वच्छतेमध्ये येते का? झाली ना रांगोळी काढून, करा दुसरे काम, मी फुलं आणतो.